नमस्कार माऊली भक्तो, आज मी तुमच्यासाठी गजानन महाराजांचा संदेश घेऊन आले आहे। आजचा माऊलीचा संदेश सुद्धा खात्रीपूर्वक सांगते, म्हणून काळजीपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत नक्की ऐका आणि त्याचं अनुक्रमण करण्याचा प्रयत्न करा। फक्त ऐकून सोडून देऊ नका। तर जीवनामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला तर अशा भक्तांच्या पाठीशी माऊली कायमच असता। हवं तर तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता। माऊली भक्तांनो, तुमच्या समोर 3 नंबर तुम्हाला दिसत असतील, 11, 21, 51। त्या 3 नंबरापैकी एक नंबर तुम्हाला निवडायचा आहे आणि नंबर निवडल्यानंतर तुम्हाला माऊली काय संदेश देतात तो संदेश शेवटपर्यंत ऐकायचा आहे। आता ज्या माऊली भक्तांनी 11 नंबर निवडला आहे त्यांना माऊली काय सांगतात ऐकूया। माऊली म्हणतात, हे माझ्या प्रिय बाळा, हा संदेश तुझ्या समोर येणे हा निवड योगायोग नाही, तर तो मी तुझ्याजवळ पाठवून दिला आहे। हा संदेश पुढील 5 मिनिटे लक्ष देऊ नये, कारण त्या संदेशांमधील तुझे जीवन बदलण्याचे आशीर्वाद आहे। हा संदेश वगळल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता। जर तुमचा माऊली शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय, माझं माऊली शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा। भाग्यवंत ठराल। माझ्या बाळा, वेळेवर विश्वास ठेवायला शिका आणि पुढे चालत राहा। तुम्ही निसर्गाच्या प्रणालीवर नियंत्रण करू शकत नाही, तर तुम्हाला तिच्यासोबत काम करावं लागेल, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता। शत्रू मारण्यासाठी, चोरी करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी येतो। प्रतिकूल परिस्थितीत शांत राहा आणि देवाचे नाम स्मरण करा। दुसऱ्यांनी तुमच्याबद्दल कितीही खोटं बोलू द्या किंवा वाईट बोलू द्या, पण त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, कारण माऊली तुमच्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्या लोकांना न्याय स्वतः घेतील। त्यामुळे तुम्ही तुमचे फक्त चांगले कर्म करत चला। जर तुम्हाला माऊलीवर विश्वास असेल तर आपला हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा। भाग्यवंत ठराल। माऊली म्हणतात की या महिन्यात एका मोठ्या आर्थिक चमत्कारासाठी सज्ज व्हा, जे तुमच्या जीवनात विपुलता आणेल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धी येईल। प्रत्येक स्वप्न पूर्ण होतील। स्वप्ने आणि चमत्कार इतक्या वेगाने येणार आहे की सर्व काही अचानक बदलले आहे असे वाटेल आणि तुम्हाला अशा प्रकारे हलवले जाईल की कोणीही कल्पना करू शकणार नाही, स्पष्ट करू शकत नाही किंवा मोजू शकत नाही। तुमचे स्वप्न येत आहे ते तुमच्यासाठी होणार आहे। आता ज्या माऊली भक्तांनी 21 नंबर निवडला आहे त्यांना माऊली काय सांगतात ऐकूया। तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण जे दुसऱ्यांना देतो ते भविष्यात आपल्याला परत मिळत असते, मग ते सुख असो किंवा दुःख। त्यामुळे देताना विचारपूर्वक द्या। नुसता आपल्या कामाला कोण आलं आहे हे बघत राहू नका। आपण कुणाच्या कामाला आलो आहे, आपण कोणाच्या कामात पडलो आहे हे पहा। हे ऐक, तुम्हाला मानसिक समाधान मिळेल। विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे हे पहा। मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही। तुम्ही एका चुंबकासारखे आहात, जे जीवनाने देऊ केलेल्या सर्वोत्तम गोष्टींना आकर्षित करते। जणू काही हे विश्व फक्त तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरत आहे। तुमचे मन एक चुंबक आहे। जर तुम्ही आशीर्वादाचा विचार केला तर तुम्ही आशीर्वाद आकर्षित करता आणि जर तुम्ही समस्यांबद्दल विचार करता तर तुम्ही समस्यांना आकर्षित करता।
आणि मला दिसले की पाण्याचा एक विशाल भाग झपाट्याने वाढत आहे. ही भिंत ज्याने तुमच्या वचनाला रोखले होते ती अखेर तुटली आहे. देव म्हणतो, मला माहित आहे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी किती रडला आहात आणि त्या गोष्टीसाठी किती प्रार्थना केली आहे आणि हा सध्याचा काळ तुमच्यासाठी किती कठीण गेला आहे. पण चिंता करू नका, कारण तुमचं प्रतिफळ त्यापेक्षा दुप्पट पटीने असेल. चाचणी तात्पुरती आहे, परंतु वचन कायमचे आहे. तुमचे जीवन चांगल्यासाठी बदलणार आहे. तुला अचानक हा संदेश मिळाला आहे. तू इथे अचानक आला आहे. देव इतका अचानक बदलणार आहे. एका क्षणात तो एकीकडे दिसेल आणि पुढच्या क्षणी तो अचानक बदलेल. आता ज्या माऊली भक्तांनी 51 नंबर निवड केली आहे, 51 नंबरची निवड केली आहे, त्या माऊली भक्तांसाठी माऊली काय संदेश देतात ऐकूया. जय गजानन. तुमच्या जन्माचं ऋतू आला आहे, पण फक्त एकच नाही, हा अनेक जन्मांचा ऋतू नाही, तर प्रत्येक गोष्टीचा ऋतू आहे आणि अधिकाधिक बरे होण्याचा आहे. मी सुरुवातीपासून गोष्टीचे वर्णन केले आहे आणि माझ्या तोंडातून बाहेर पडले आणि मी ते प्रकट केले. मी ते अचानक केले आणि ते खरे ठरले. अशा 4 गोष्टी ज्या देवाची इच्छा आहे की तुम्ही कराव्या. 1. तुम्ही एका शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करणार आहात. तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल आणि तुमचे आशीर्वाद वाढतील. 2. जास्त विचार केल्याने तुमची शांती नष्ट होईल. पूजा करा, विश्वास ठेवा आणि देवाच्या हातात सर्व सोडा. 3. तुमच्या आयुष्यात बदल येणार आहे. तुमच्या आशीर्वादासाठी सज्ज व्हा. तुम्ही खूप काही केलं आहे आणि यश येणार आहे. 4. तुम्ही ते बनवणार आहात. आता अंधार दिसत असेल, पण देव तुम्हाला बाहेर काढणार आहे. तुमची परिस्थिती ताबडतोब बदलण्याच्या परमेश्वराच्या क्षमतेला कमी लेखू नका. तो दरवाजे उघडू शकतो, हृदय बदलू शकतो, जे गमावले ते पुनर्संचित करू शकतो आणि आशीर्वाद हस्तांतरित करू शकतो. देव म्हणतो, मी बऱ्याच लोकांना आशीर्वाद दिले आहे आणि जेव्हा जीवन चांगले असते तेव्हा ते मला विसरतात. कृपया माझ्याजवळ राहण्यास विसरू नका. कित्येक कठीण काळात तुम्ही रडला. कालच्या रात्री तुम्हाला झोप येत नव्हती. विश्वासघात किंवा दुःखाचे क्षण आठवत होते, पण आता चिंता सोड. अभिनंदन, लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यात एक वेळ अनुभवाल जी तुम्हाला विपुलता, प्रेम, यश, आनंद, समृद्धी देईल. जेव्हा तुम्ही मला आठवण करा तेव्हा मी तुमच्या मदतीसाठी नक्कीच येईल आणि योग्य वेळी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देईल. संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल माऊली भक्तांनो धन्यवाद. जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा. जय गजानन.